ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आम्ही स्टुडिओमधून थेट आमच्या एडिटिंग रूम मध्ये आहे. माझ्या बाजूला मनीषा आहे आणि आम्ही फेसबुक पेजवरती आमच्या एक प्रश्न टाकला होता की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोव्यात येत आहेत निवडणूक प्रचारासाठी आणि त्यासाठी गोवेकरांच्या काय प्रश्न आहेत या संदर्भात आम्ही एक पोस्ट टाकला होता. आम्ही तुम्हाला तो दाखवतो. हा आहे तो पोस्ट आणि त्याच्यावरती 581 कमेंट आलेले आहेत. म्हणजे 581 जणांनी प्रश्न विचारलेला आहे. थोडे टीकाही असतील पण जवळपास 581 लोकांनी याच्यावरती कमेंट केलेला आहे. यातले मोजकेच आपण प्रश्न घेणार आहोत की पंतप्रधानांना गोमंतकीय लोकांना काय प्रश्न विचारायचे आहेत. त्यातले काही थोडक्यात आणि मोजके प्रश्न आपण घेऊ. सुरुवात करूया खुराम हुसेन यांच्याकडून. खुराम हुसेन मडगावचे आहेत प्रोफाईलनुसार आणि त्यांनी प्रश्न केलेला आहे की प्रायव्हेटायझेशन ऑफ एमपीटी पोर्ट, प्रश्न नाही, त्यांनी एक सूचना केली आहे की इज नॉट फेअर. रोहन नाईक, ज्यांच्या प्रोफाईलनुसार त्यांचं नाव रोहन नाईक आहे, स्पेशल स्टेटस हवाय असं ते लिहित आहे, कमेंट केलेलं आहे. स्टीफन डिसोजा ह्यांनी एक कमेंट टाकलेला आहे की डज मोदी टेक एनी क्वेश्चन्स. मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत म्हणून अनेक चर्चा असते. ह्याच आशयावरती हा प्रश्न त्यांनी केलेला आहे. त्या बाहेर आपण ऑलिव्हिया कारास्तो हिचा प्रश्न घेऊया. हाऊ कम युअर गव्हर्नमेंट इम्प्लिमेंटेड लाठी चार्ज ऑन द स्टुडंट वेन दे वर जस्ट स्पीकिंग देअर माइंड ऑन अ पीसफुल मॅनर. हा गोव्याबाहेरील प्रश्न आहे. पण ठीक आहे. त्याबाहेर रमेश भोवी यांनी प्रश्न केलेला आहे की 15 लाख आपले कुठे आहेत. लुईसचा प्रश्न बघूया. बिफोर बिकमिंग प्राईम मिनिस्टर यू मेड अ प्रॉमिस टू गोवन्स दॅट इफ यू फॉर्म अ गव्हर्नमेंट इन द सेंटर यू विल गिव्ह गोवा स्पेशल स्टेटस विदाउट फायनान्शियल पॅकेज बिकॉज you had understood that Goans want special status not for financial package but to preserve its social and cultural identity. So why the U-turn? इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सोशल मीडियामुळे जुन्या ज्या गोष्टी असतात त्या वारंवार फ्लॅशबॅकमध्ये जाऊन मतदारांना किंवा लोकांना आठवत असतात. त्यामुळे स्पेशल स्टेटसची जी घोषणा करण्यात आली होती त्याच्यावरती हा प्रश्न लुईस यांनी विचारलेला आहे. पराशर पै खोत हे मला वाटतं गोवा माइल्सचे डिरेक्टर होते मागचे, मडगावचे आहेत ते. सगळेजण त्यांना नावाने ओळखतायत. त्यांनी प्रश्न केलेला आहे की वाय बीजेपी कॅन्डिडेट नीड्स सेंट्रल लीडर्स सपोर्ट. आर दे इनकेपेबल ऑफ विनिंग गोवा इलेक्शन 2022 ऑन देअर ओन. हा पराशर पै खोत यांचा प्रश्न होता. लेट द पोर्ट ऑफ गोवा बी विथ अस गोवन्स. ऑलिव्हिया, सध्या मुरमुगाव पोर्ट ट्रस्ट वरूनही वाद निर्माण झालेला आहे राज्यात. जॉर्जी म्हणतोय की माझे 15 लाख कुठे आहेत. चेतन शेठ याचा प्रश्न आहे की यू आर सेइंग बीजेपी इज गुड पार्टी विथ डिफरन्स, डिसिप्लिन, डेडिकेशन. वेन अदर पार्टीज आर करप्टेड देन वाय यू बॉट Congress MGP MLAs? Why party loyalists like Lakshmikant Parsekar, Utpal Parrikar not given tickets? हा चेतन शेठ ह्याचा प्रश्न. चेतन बरोबरच असे अनेक गोमंतकीय आहेत ज्यांना हा प्रश्न पडलेला आहे. इग्नेशियसचा पुन्हा तोच प्रश्न, आपले 15 लाख कुठे आहेत, अच्छे दिन कुठे आहेत. पंकज नाईक ह्याचा हा प्रश्न आहे की वाय एव्हरी स्टेट हॅव्हिंग डिफरंट लॉ ऑर डिफरन्शिएट इन बिटवीन. Why other states developing very fast and why some states underdeveloped instead ruling by the same BJP party from the last 10 to 20 years.
पंकज नाईक ह्याचा जो प्रश्न आहे तो खरंच खूप चांगला आहे. तो असं म्हणतो की काही राज्य आहेत त्यांचा विकास हा झपाट्यानं होत आहे, तर काही राज्यांचा विकास हा हळू होतोय. तो कशासाठी? आणि ज्या वेळेला त्या राज्यामध्ये भाजपचंच सरकार आहे, असा प्रश्न पंकज नाईक यांनी विचारलेला आहे. नोकरी संदर्भात स्टॅनली फर्नांडिस ह्याचा प्रश्न आहे की व्हॉट ही कॅन डू फॉर पीपल वर्किंग इन प्रायव्हेट सेक्टर who are exploited in the name of salary and other facilities compared to government job. खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कामगारांचं एक्सप्लॉयटेशन होतंय. हा मुद्दा स्टॅनली यांनी उपस्थित केलेला आहे की केंद्र सरकार यावरती काय करणार आहे. ऑलिव्हियाचा पुन्हा एक प्रश्न आहे की when the people of Goa do not want a double track and coal transportation in Goa, how come you guys are changing Murmugaon Port Trust to authority? जसं मी सांगितलेलं आहे की मुर्मुगाव पोर्ट ट्रस्टच्या विधेयकामुळे बरीचशी नाराजी, शंका आणि संताप आहे या भागामध्ये. त्याचबरोबर वेन काश्मीर विल बी इन्व्हॉल्ड इन इंडिया, सुरेश कोलेकर बऱ्याचशा जणांनी 15 लाख कुठे आहेत असंच विचारलेलं आहे. आणि विनोद नाईक यांनी खूप सुंदर प्रश्न विचारला आहे की बीजेपी तिकीट्स आर गिवन टू द पर्सन हॅव्हिंग क्रिमिनल बॅकग्राऊंड. आणि आज आम्ही पाहिलेलंच आहे की क्रिमिनल संख्या असलेले उमेदवार यंदाच्या निवडणुकीमध्ये हे जास्त आहेत. ही संख्या वाढलेली आहे. 301 उमेदवारांपैकी 77 उमेदवार ह्यांचा क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे आणि त्याबाहेर महिलांशी निगडीतही खटले ह्यांच्यावरती आहे आणि एक बलात्काराचा आहे. सो विनोद नाही होय विनोद नाईक ह्याचा तो प्रश्न होता की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना भाजपने तिकीट का दिली. महेन म्हणून एक व्यक्ती आहे शिरोडकर, त्यांनी म्हटलं आहे की डोंट कम टू गोवा बिकॉज ऑफ हिम ट्रॅफिक विल बी जाम, वी विल रीच लेट टू होम. महेनचं हे जी समस्या आहे ती ऍक्च्युली त्याला लाफ हा रिॲक्ट आलेला आहे, पण ती सत्यस्थिती आहे. गोव्यामध्ये जेव्हा जेव्हा VIPs येतात तेव्हा पूर्ण गोवा हा ट्रॅफिक जाममुळे त्रस्त असतो. लोक घरी उशिरा पोहोचतात, विच इज ट्रू. क्रूज पिएगादो ह्याचा प्रश्न आहे की द 3 linear projects, coal hub, illegal bungalow built at heritage site by his own colleague, mass destruction in the name of development, corruption, check your MLA's asset, and lastly my 15 lakhs with interest till date he arrives. क्रूज पिएगादो ह्याचे सगळे हे प्रश्न आहेत ज्याची उत्तरं ते अपेक्षित करतायत की पंतप्रधानांनी द्यावी. व्हॉट हॅज बीजेपी डन फॉर गोवा, ओनली फिल्ड देअर पॉकेट्स, हा एक नुसता कमेंट आहे. बीजेपी डोंट हॅव अ केपेबल लीडर इन गोवा इन द्या पार्टी, सॉरी. त्याचबरोबर हा एक प्रसाद नाईक यांनी प्रश्न केलेला आहे की शिक्षणासंदर्भात ॲट सेंट्रल एज्युकेशन पॉलिसी is primarily education shall be with mother language, whereas Goa BJP did ignore to do primary education with mother language. Why is this difference? Does BJP follow in Goa? Kindly ask to our respective prime minister. त्याचं असं म्हणणं आहे की मातृभाषेतून शिक्षण देण्याची पॉलिसी आहे, तर मग ती गोव्यामध्ये का अंमलात आणली जात नाही, असा प्रश्न त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर प्रायव्हेट कंपनी म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांनी बरेचसे समस्या मांडलेल्या आहेत की त्यांचं एक्सप्लॉयटेशन होतं. शिल्पा मोहन यांनीही तोच प्रश्न केलेला आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये सॅलरी फॅसिलिटीज नाही. मोदी सर डू समथिंग अबाउट प्रायव्हेट सेक्टर वर्कर्स, गंभीर असा विषय आहे तो. त्याचबरोबर विष्णू सावंत हे काय म्हणतायत की वाय डज PM नीड टू कम टू गोवा फॉर इलेक्शन कॅम्पेनिंग, बिफोर दिस नन ऑफ प्राईम मिनिस्टर इंटरफिअर्ड इन इलेक्शन. डज BJP डोंट हॅव अ गुड केपेबल लीडर और BJP इज अफ्रेड ऑफ लुझिंग गव्हर्नमेंट इन गोवा, असं विष्णू सावंत म्हणत आहे. विष्णू सावंतने म्हटल्याप्रमाणे की भाजपकडे केपेबल नेता नाही आहे का निवडणूक लढवण्यासाठी, पंतप्रधानांना गोव्यात येण्याची काय गरज, असा तो प्रश्न.
गावकर म्हणतोय की मोदीजी अँड बीजेपी गव्हर्नमेंट हॅज डन मोर दॅन व्हॉट वॉज एक्सपेक्टेड फ्रॉम देम. 7 years वॉज रिअली ग्रेट एक्सपिरियन्स ऑफ द बीजेपी गव्हर्नमेंट. आणि त्यांनी हॅशटॅग बीजेपी फॉर गोवा असं पण केलेलं आहे. त्याचबरोबर विशांत पेडणेकर ह्याचा प्रश्न नाही, कमेंट आहे. विल गोवन ईट फिश करी इन फ्युचर? इफ येस, देन वेअर विल गेट उकडेर राईस? इफ नो, देन व्हॉट्स द रिझन बिहाइंड इट? PM मोदी नीड्स टू आन्सर दिस ऑन बिहाफ ऑफ गोवन्स. विशांत पेडणेकर ह्याचा प्रश्न अगदी सोपा सुटसुटीत आहे की मासे आणि भात जे उकडे राईस दोन्ही शेतीशी निगडीत प्रश्न आहे ते. आणि ऑफकोर्स त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं हे प्रत्येक राजकर्त्याचं कर्तव्य आहे असं इथे म्हणावं लागेल. 15 लाखाचे प्रश्न अनेकांनी विचारलेले आहेत. राज चोडणकरचा आपण प्रश्न घेऊया आणि त्याच्यानंतर अजून एक. राज चोडणकर म्हणतायत की डिमांड फॉर स्पेशल स्टेटस, गेट इंटरनॅशनल कंपनीज लाईक IT अँड मॅन्युफॅक्चरर्स, वेअर वी गोवन्स गेट जॉब विथ सॅलरीज हायर दॅन गव्हर्नमेंट जॉब, protect our cultural values, ideologies and land, make Goa self-dependent, agriculture, fishing, tourism, mining, IT, manufacturing. So राज सोडणकर ह्यांनी स्पेशल स्टेटस गोव्यासाठी मागितलेला आहे आणि त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्याच्यावरती सुद्धा राज्यात बरीच चर्चा आहे की मेक गोवा सेल्फ डिपेंडंट, स्वयंपूर्ण गोवाचा नारा वारंवार आमचे मुख्यमंत्री देत आहेत आणि त्या दिशेनं त्यांनी पाऊलही उचललेलं आहे. शेवटचा प्रश्न आणि नंतर आपण ब्रेक घेऊया. मंगेश गावकर आहेत की ते म्हणतायत की सेंट्रल गव्हर्नमेंट इज ट्रूली सिरियस इन हिंदुइझम इन नॉर्दर्न पार्ट ऑफ इंडिया. The act of Goa BJP is anti-Hindu over a period of years. Will the central BJP take it seriously and work for Hinduism in Goa? तर हा होता मंगेश गावकर आणि जे आहेत बिचोलीचे. असे भरपूर कमेंट आहेत, म्हणजे 500च्या वर कमेंट आहेत. ते सगळे घेणं शक्य नाही, पण जेवढे आम्ही कमेंट बघितले त्याच्यामध्ये रोजगार नोकरीचा प्रश्न हा प्रामुख्यानं दिसलेला आहे. त्याबाहेर गोव्यासाठी स्पेशल स्टेटस आणि 15 लाख आपले कुठे गेले असे बहुतेकचे प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. सो हा आमचा प्रयत्न होता तुमचे कमेंट तुमच्यापर्यंत पुन्हा पोहोचवण्याचे. आम्ही इथे एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर राज्यातील इतर घडामोडी पाहणार आहोत, मात्र अल्पशा विश्रांतीनंतर.